कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये, रिफंड केलेलं नाहीये. 30 लाख तर सोडून द्या, 15 लाख, 10 लाख असाही कधी आकडा आलेला नाहीये. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर हे सरकारतर्फे आलेली आहे. तर संपूर्ण महिलांना, ही ज्या महिलांना 7वा हप्ता मिळाला नाही, जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना मिळाला नाही मित्रांनो, तर त्या महिलांसाठी तर खूपच आनंदाची बातमी याच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे. त्याचसोबत 8वा हप्ता देखील टाकण्याची सुरुवात झालेली आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो, खूप आनंदाची बातमी ही 8व्या हप्त्यासंबंधी सुद्धा बघणार आहे. तर 8वा हप्ता हे सगळ्या महिलांना येणार आहे मित्रांनो. कोणत्याच महिलांचे फॉर्म सुद्धा चेक होणार नाही आणि सरसकट त्यांच्या अकाउंटमध्ये सरकार पैसे टाकणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायच्या आधी डेली अपडेट 34 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची अशीच न्यू नोटिफिकेशन येत राहील. तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट. तर 11 जिल्ह्यामध्ये हे 8वा हप्ता देखील टाकण्याची सुरुवात झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे आतापर्यंत फॉर्म चेक होत होते त्या महिलांचे फॉर्म देखील चेक होणार नाही. आणि खुशखबरमध्ये त्यांच्या त्यांना मोठी अपडेट्स या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय आनंददायक हा आजचा टॉपिक आपला असणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती ही कळणार आहे. तर संपूर्ण माहितीला तुम्हाला ध्यानपूर्वक ऐकायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे मित्रांनो. आणि आनंदाची बातमी म्हणजेच मित्रांनो, ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर त्या महिलांना कसा मिळणार, तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे. तर ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही तर 2 गोष्टी त्यांना करून घ्यायच्या आहे, तर त्यांना ते सुद्धा पैसे मिळणार आहे. आणि जो 8वा हप्ता ज्या 11 जिल्ह्यात टाकण्याची सुरुवात झालेली आहे त्यामध्ये त्यांचा सुद्धा नंबर लागणार आहे आणि त्यांना जानेवारीचा हप्ता तो देखील मिळणार आहे, जो 7वा हप्ता मिळणार आहे आणि 8वा हप्ता देखील त्यांच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे. तर अतिशय आनंददायक आजचा टॉपिक आपला असणार आहे मित्रांनो. जो 8वा हप्ता असणार आहे मित्रांनो, तर तो हप्ता मित्रांनो सगळा ज्या महिला आणणार आहे सरसकट महिलांना इथे 8वा हप्ता दिला जाणार आहे. तर कुठलेच निकषमध्ये चेंज होणार नाही. तर आतापर्यंत जे फॉर्म चेक होते महिलांचे त्यामध्ये महिलांना रिजेक्ट करत होते, अपात्र करत होते, परंतु आता कोणत्याच महिलांना अपात्र करणार नाही आणि कोणत्याच महिलेचा फॉर्म सुद्धा चेक करणार नाही. तर त्या महिलांच्या अकाउंटमध्ये सरसकट हे 8वा हप्ता टाकला जाणार आहे. तर BBC मराठी न्यूजतर्फे आदिती तटकरे मॅडमनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याच महिलेला इथे अपात्र करणार नाही आणि त्यांच्या अकाउंटमध्ये देखील 8वा हप्ता टाकणार आहे. तर त्यांचे जे फॉर्म चेक करत होते आतापर्यंत सरकार, तर ते कुठलेही फॉर्म चेक करणार नाही. तर त्यांना हे स्कीम चालूच राहणार आहे, जी लाडकी बहीण योजना आहे मित्रांनो, तर त्याचे पैसे त्यांना देखील आता येणार आहे. आणि त्याचसोबत की जो जानेवारीचा हप्ता आहे तो कसा मिळणार महिलांना, तर त्या 2 स्टेप ह्या तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचे. आणि त्याचसोबत कोणत्या 11 जिल्ह्यामध्ये ही लाडकी बहीण योजनेचे 8वे हप्ते टाकण्याची सुरुवात झालेली आहे, तर तुम्हाला ते 8वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये कसा यायचे त्याची सुद्धा प्रोसिजर आणि यादी ही व्हिडिओच्या एंडमध्ये आज आपण बघणार आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचे आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नसेल ठेवले तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेअर नक्की करायचं आहे. तर बघूया संपूर्ण माहिती. तर मित्रांनो बघा, आदिती मॅमनी काय सांगितले आहे BBC मराठी न्यूज मध्ये, तर त्याची संपूर्ण माहिती बघा तुम्ही. ऑक्टोबर महिन्यामध्ये जी लाभार्थ्यांची संख्या होती ती 2,34,00,000 होती. डिसेंबर महिन्यामध्ये 2,40,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ वितरित झाला होता. काल अजूनही प्रक्रिया सुरू आहे जानेवारी महिन्याची, पण कालपर्यंत साधारणपणे 2,41,40,00,000 महिलांच्या अकाउंटला DBTची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे. 26 जानेवारीला सुट्टी होती म्हणून अजूनही 1-2 दिवस ती प्रक्रिया सुरू राहील. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रामधून किंवा माध्यमांकडून लाडक्या बहिणींसमोर जात आहेत त्या अतिशय चुकीच्या आहेत. आणि माझी तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका. कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाही आहे, रिफंड केलेलं नाही आहे. राज्याचे मुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा 2 दिवसापूर्वी अजितदादांनी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या सोबत संवाद साधत असताना माहिती दिली की आम्ही कोणाचेही पैसे त्यांच्या खात्यातून परत घेतलेले नाही आहेत, कोणाचेही पैसे परत घेण्याच्या संदर्भातली चर्चाही नाही आहे. रुटीन पद्धतीनं लाभ जो आहे तो महिलांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. काही वर्तमानपत्रांनी 30 लाख, 35 लाख, 40 लाख, 60 लाख, उद्या म्हणतील 1 कोटी अशा पद्धतीचे जे काही तिथे जी माहिती देण्यात येत आहे ती अक्षरशः चुकीची आहे. आम्ही रुटीन पद्धतीनं महिलांचा लाभ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. मित्रांनो, तुम्हाला स्पष्टपणे समजले असेल की आदिती मॅमने तुम्हाला काय सांगितले आहे. तर लाडक्या बहिणींना
कोणत्याच लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र करणार नाही. सरसकट हे महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहे, जो ऑटो हप्ता असणार आहे मित्रांनो. आणि कोणत्याच महिलेच्या अकाउंटमधून देखील पैसे जे कटत आहे, जे अफवा जे न्यूजतर्फे आणि भरपूरशा सोशल मीडियातर्फे त्यांना येत आहे, तर त्या फेक न्यूज असणार आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कोणत्याच महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतर पैसे परत घेत आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितले आहे की कोणत्याच महिलांच्या अकाउंटमधून पैसे वापस घेण्याची पद्धत ही सुरू नाही आहे, हे फेक अफवा आहे अशाप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकल्यानंतर ते पैसे कटत नसतो, तुम्हाला लाडकी बहीण योजने हे चालूच राहणार आहे आणि जो ऑटो हप्ता आहे देखील सरसकट महिलांच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार. तर अतिशय आनंदाची बातमी ही महिलांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर खूप मोठी खुशखबर ही सरकारने दिलेली आहे महिलांकरिता. त्या 3 मोठे अपडेट कोणते असणार आहे जे महिलांसाठी अतिशय आनंददायक असणार आहे, तर त्या सुद्धा बघूया. तर जानेवारीचा हप्ता ज्या महिलांना आतापर्यंत आलेला नाही, तर त्या महिलांना जानेवारीचा हप्ता कसा येणार, कारण की भरपूरशा महिला अशा आहे मित्रांनो की त्यांना जानेवारीचा देखील सोडा डिसेंबरचा महिना देखील आलेला नाही. तसेच भरपूरशा महिलांना नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा आलेला नाही. तर अशा कुठल्या महिला असणार आहे की ज्यांना ऑक्टोबरचा सुद्धा महिना आलेला नाही. भरपूर तर अशा महिला असतो की ज्यांना जुलैचा सुद्धा हप्ता आलेला नाही आणि जो महिना त्यांना भेटत होता तो सुद्धा त्यांना आलेला नाही. तर त्या महिलांनी काय करायचं, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा सोल्युशन सांगलं जाणार आहे, जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहेत जानेवारीचे. ज्या महिलांना आतापर्यंत पैसे देखील आलेले नाही त्या महिलांच्या अकाउंटमध्ये सुद्धा सरसकटप्रमाणे हे पैसे टाकले जाणार आहेत. त्यांनाही या योजनेचा परिपूर्ण आणि सर्वच लाभ त्यांना मिळणार आहे. तर ते सुद्धा बघूया. तर सरकारने त्यांना काय करायचे सांगितले ते सुद्धा बघूया. तर 2 गोष्टी तुम्हाला सरकारने चेक करायचे सांगायचं आहे. तर आत्ताच्या आताच तुम्हाला ह्या 2 गोष्टी चेक करून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये डिसेंबर असो, नोव्हेंबर असो किंवा जानेवारी किंवा ऑक्टोबर किंवा जुलै कुठलाही महिना असो तुम्हाला जर आतापर्यंत मिळाला नसेल तर तो सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये टाकला जाणार आहे. तर सरकारने तुम्हाला 2 गोष्टी करायच्या सांगितलेल्या आहे. तर त्या 2 गोष्टी कोणत्या तुम्हाला करायच्या आहे तर ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघूया. तर बघा 2 गोष्टी तुम्हाला कोणत्या करायच्या आहे, कारण की मित्रांनी भरपूरदा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि भरपूरशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे की त्या 2 गोष्टी कोणत्या चेक करायच्या, परंतु कुठल्याच महिलांनी आतापर्यंत चेक केले नाही, म्हणून त्यांना जानेवारीचा हप्ता असो किंवा डिसेंबरचा असो किंवा नोव्हेंबरचा किंवा ऑक्टोबरचा किंवा जुलैचा म्हणून त्यांना मिळत नाही मित्रांनो. तर अनदेखी हे बातमीला करत असत्या महिला, म्हणून त्यांना आतापर्यंत हप्ता मिळत नाही. तर तुम्हाला कोणत्या त्या गोष्टी आहेत, तर अतिशय तुम्हाला त्या महत्त्वपूर्ण 2 गोष्टी असणार आहेत. तर त्या तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायच्या आहे आणि तशाच प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात आधी तुम्हाला आदितीताईंना धन्यवाद म्हणून कमेंट नक्की करायचं आहे, कारण की त्यांनी ह्या महिलांसाठी खूप मोठी चांगली अपडेट काढली आहे यावेळेस. तर महिलांना हे खूप अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, म्हणून तुम्हाला कमेंटमध्ये आदितीताई धन्यवाद असं तुम्हाला कमेंट नक्की करायचं आहे. आणि त्यासोबत कोणते ते 11 जिल्हे असणार आहे की त्यांना ऑटो हप्ता देखील सुरू झालेला आहे. तर त्याची यादी, त्याची नावे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. तर ते सुद्धा बघूया व्हिडिओमध्ये. त्याच्या आधी तुम्हाला कोणत्या 2 गोष्टी करायच्या त्या गोष्टीकडे आपण वळूया आणि बघा तुम्हाला कोणत्या 2 गोष्टी त्या महत्त्वपूर्ण असणार आहे आणि कोणत्या 2 गोष्टी तुम्हाला करायच्या. तर बघा सगळ्यात मोठी गोष्ट जी असणार आहे ते आपण आधी बघूया. तर जानेवारीच्या हप्त्यासंबंधित खूप मोठी बदल इथे झालेला आहे. तर त्यासाठी महत्त्वपूर्ण ही जानकारी बघूया जानेवारीच्या हप्त्यासंबंधित. आणि त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेला आहे तर त्याची नावे देखील तुम्हाला कसं पाहायचं आहे आणि कसे तुमचे त्या जिल्ह्याचं नाव तुमचं त्या लिस्टमध्ये आहे का, तर कशी तुम्हाला माहिती बघायची आहे. तर संपूर्ण प्रोसेस बघूया. त्यानंतर बघूया की आपण जानेवारीचा हप्ता हे कोणत्या कारणामुळे त्या महिलांना आल्या नाही, तर महत्त्वपूर्ण ती जानकारी असणार आहे. तर तुम्हाला लक्षपूर्वक ती माहिती ऐकायची आहे, कारण की भरपूरसं कसं होतं मित्रांनो की भरपूरशा महिलांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही, परंतु त्यांना माहिती नसते की कोणत्या कारणामुळे त्यांना भरपूरसा वेळेस की जानेवारीचा हप्ता आलेला नाही. तर त्याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे, तरच तुम्हाला व्हिडिओला समजणार आहे मित्रांनो, अन्यथा तुम्हाला समजणार नाही. तर बघा जानेवारीच्या हप्त्यासंबंधित खूप मोठी माहिती आता लक्षपूर्वक आहे का. जानेवारीचा हप्ता न येण्यामागचं तुम्हाला कारण काय आहे, पैसे येण्यामागचं जे कारण आहे तर त्यामागे 2 मुख्य कारण असणार. बघा पहिला टॉपिक आपला असणार आहे मित्रांनो की तुमचा फॉर्म मंजूर झाला काय, तर तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे की तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे काय. जर मंजूर झाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे. आणि हीच गोष्ट फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी देखील असणार आहे. तर तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुमचा फॉर्म मंजूर आहे का मित्रांनो. जर मंजूर असेल मित्रांनो तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तुम्हाला. बघा मित्रांनो तुम्हाला काय करायचं होतं की जे 24 जानेवारी असणार आहे त्याच्या आधी 10 दिवसाआधी म्हणजेच जसं 14 जानेवारी असणार आहे तर तेव्हापर्यंत तुमचा फॉर्म हा मंजूर असणे गरजेचं होतं. तर तुम्हाला ऑनलाईन ते चेक करायचं होतं. आणि जर तुम्हाला ते ऑनलाईन नसेल, जर तुमचा फॉर्म ऑनलाईनच मंजूर नसेल तर तुम्हाला जानेवारीचा सोडा, तुम्हाला फेब्रुवारीचा जो आता येणार आहे मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी, तर तो ऑटो हप्ता देखील मिळणार नाही. परंतु त्यासाठी एक सोल्युशन असणार आहे की तुम्हाला ते महिने कसे येणार, त्यासाठी काय क्रायटेरिया असणार आहे, कसं सोल्युशन असणार आहे जेणेकरून तुम्हाला ते पैसे मिळणार आहे. तर ते सुद्धा व्हिडिओच्या एंडमध्ये आज आपण बघणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पैसे न येण्याचं कारण बघून घ्या की
तुमचं अकाउंट डीबीटी आहे का मित्रांनो? तर डीबीटी म्हणजेच तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड नंबर लिंक आहे का? जर असेल तर खूप आनंदाची गोष्ट असणार आहे. परंतु भरपूरशा लोकांच्या बँक अकाउंटला आधार लिंक असते, परंतु ते 2020 किंवा 2018चं नसलं पाहिजे मित्रांनो, तरच तुम्हाला ते पैसे येणार आहे. नाही तर काय होते, भरपूरशा वर्षी चेंज होत असतो आणि ऑटोमॅटिकली ते डीबीटी डिसेबल होत असतो. तर डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड नंबर लिंक आहे का, ते तुम्हाला नक्की चेक करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला इथे पैसे सुद्धा येणार आहे. आता बऱ्याचशा अशा महिला असतो मित्रांनो की ज्यांना बँक खात्याला अकाउंट नंबर डीबीटी आहे का ते सुद्धा माहिती नसते. आता 8वा हप्ता देखील सुरू होत आहे आणि ज्यांना मागचे हप्ते मिळाले नाही, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, तर ज्यांना जे मागचे हप्ते मिळाले नाही आणि जो फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे मित्रांनो, तर त्यांना कसा मिळणार की ज्यांचं डीबीटीच ऍक्टिव्ह नाही, ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड नंबरच लिंक नाही, त्यांना जानेवारीचा हप्ता तर सोडा मित्रांनो, फेब्रुवारीचा हप्ता कसा येणार? म्हणून त्यांच्यासाठी इथं छोटासा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यांना हप्ता मिळण्यात प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की त्यांचा अकाउंट डीबीटीच नसेल तर त्यांना हप्ता कसा मिळणार? तर इथे त्यांना प्रॉब्लेम देखील होऊ शकतो. तर त्यांना डीबीटी चेक करून घेणं हे खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर डीबीटी चेक कसे करायचे ते सुद्धा बघणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, भरपूरशा महिला अशा असतात की त्यांना डीबीटी म्हणजे समजत नाही, आणि भरपूरशा महिला अशा असतो की डीबीटी कसं चेक करायचं ते सुद्धा त्यांना समजत नाही. तर आपण लाईव्ह आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की डीबीटी कसं चेक करायचं. तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून डीबीटी सुद्धा चेक करू शकता. ज्यांना जानेवारीचा, डिसेंबरचा, नोव्हेंबरचा, ऑक्टोबरचा किंवा जुलैचा हप्ता आलेला नाही, तर त्या महिला घर बसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून सोप्या पद्धतीने तुम्ही डीबीटी कसं चेक करायचं, तर 30 सेकंदाच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहे की 30 सेकंडमध्ये डीबीटी कसं चेक करायचं. तर सोपी ही पद्धत असणार आहे, तर ते सुद्धा चेक करून घेणार आहे आपण स्मार्टफोनवरून. तर बघा मित्रांनो, लाईव्ह प्रोसेस. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरती किंवा लॅपटॉपवरती तुम्हाला गुगल क्रोमला उघडून घ्यायचं आहे. गुगल क्रोमला उघडल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे UIDAI, किंवा तुम्ही माय आधार म्हणून सुद्धा तिथे सर्च करू शकता आणि तुम्हाला इंटर प्रेस करून द्यायचं आहे. तर त्या प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे त्यामध्ये इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर असे हिंदी, असे तुम्हाला इंग्लिश म्हणजे असे भरपूरसे लँग्वेज तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला वेलकम यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर खालीच तुम्हाला स्क्रॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की तुम्हाला डाउनलोड आधार यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर सोपी पद्धत ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे. तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनवरती किंवा लॅपटॉपवरती चेक करू शकता आणि तेव्हाच तुम्हाला इथे डीबीटी चेक करायला येणार आहे. आणि तुम्ही जे तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाही आले, तर तुम्ही तिथे सुद्धा चेक करून पाहू शकता की तुम्हाला अडचण कुठली आलेली आहे. तर त्यानंतर बघू शकता माय आधार. तर इथे तुम्हाला डबा इथे पाहायला मिळाले असेल, तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे भरपूरसे ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होऊन जातील मित्रांनो. तर तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या सुद्धा चेक करू शकता. तर इथे काही खूप मोठी कठीण प्रोसेस असणार नाही मित्रांनो. तर सरळ आणि सीधी पद्धत इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असंच इथे कॅप्चा कोड फिलअप करून घ्यायचा आहे. जसं इथे दाखवल्याप्रमाणे आहे मित्रांनो, FBFT तर 8. तर जसे तुम्हाला तिथे दाखवेल कॅपिटल किंवा स्मॉल, तशाच प्रकारे तुम्हाला इथे कॅप्चा कोड फिलअप करून घ्यायचा आहे. आधी तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो, लॉग इन विथ OTP यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला एक OTP जाईल. तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर सुद्धा लिंक असणे गरजेचे आहे. जो OTP तुम्हाला येईल तो OTP तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. तर तुम्हाला OTP जशा प्रकारे तुम्हाला OTP येईल तोच OTP तुम्हाला तिथे फिलअप करून घ्यायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला मिळणार आहे लॉग इन, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. तर लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर थोडा इंटरफेस इथे तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळणार आहे लोडिंग झाल्यानंतर. त्यानंतर भरपूरसे ऑप्शन तुमच्यासमोर इथे ओपन होऊन जातील, जसे डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार, PVC कार्ड, ॲड्रेस अपडेट. तर त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन पाहायला इथे मिळणार आहे बँक सीडिंग स्टेटस. तर बघू शकता मित्रांनो, 5व्या नंबरचा ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बँक सीडिंग स्टेटस. तर त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला आधार नंबर देखील इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर लास्ट जे 4 डिजिट असते ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बँक नेम, तुमच्या कोणत्या बँकेला तुम्हाला इथे डीबीटी आहे ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आधार सीटिंग स्टेटस. तर बघू शकता हे ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथे ग्रीन कलरमध्ये, हिरव्या कलरमध्ये तुम्हाला इथे दाखवलं गेलं आहे. तर ते ॲक्टिव्ह असणे आणि त्याच्यासमोर असे ग्रीन टिक असणे गरजेचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही तुमचं अकाउंट इथं आधारला डीबीटी केव्हा झालं. तर माझं अकाउंट इथे आधारला डीबीटी झालं आहे मित्रांनो 9/2/2022. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की तुमचा डीबीटी ॲक्टिव्ह आहे का नाही. तर इथे तुम्हाला ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे मित्रांनो.
तर अतिशय गरजेचे तुमचे ॲक्टिव्ह असणे, तरच तुम्हाला जानेवारीचा किंवा इतर जे फेब्रुवारी हप्ते असणार आहे, XYZ जे समोरचे हप्ते असणार आहे मित्रांनो, ते तुम्हाला इथे मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही DBT सुद्धा चेक करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही DBT सुद्धा लाईव्ह चेक करू शकता. तर काय होतं मित्रांनो की भरपूरशा तुम्हाला तिथे डेट पाहायला मिळणार आहे. जसं 2020, 2021 तर समथिंग तुम्हाला तिथे डेट पाहायला मिळणार आहे. जर तुमचं जुनं डेट असेल ते सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. ॲक्टिव्ह आहे का, ग्रीन टिक आहे का, अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे, पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुम्हाला अकाउंट खोलून घ्यायचं आहे. कारण की काय झालं आहे मित्रांनो की ज्यांनी पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट खोललं आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पूर्ण हप्ते आलेले आहे मित्रांनो. कोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये 7,500 आणि कोणत्या महिलांना जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर, जुलै जे कुठले हप्ते असेल, जे कुठले महिने असेल त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले गेले आहे. तर अशा प्रकारे ऑनलाईन DBT ही होऊन जात आहे तिथं मित्रांनो. तर तुम्हाला पोस्टाचं अकाउंट देखील खोलून घ्यायचं आहे. तर तिथे कसं होतं की ऑटोमॅटिकली तिथं DBT होऊन जातं मित्रांनो. तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येत नाही. आणि भरपूरशा महिलांनी देखील असं केलं आहे आणि तिथं बँक अकाउंट खोललेलं आहे पोस्ट पेमेंट बँकमध्ये. तर तुम्हाला देखील प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तिथं बँक अकाउंट खोलून घ्यायचं. अशा प्रकारे दोन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार. एक गोष्ट तर तुमचा फॉर्म मंजूर आहे काय, आणि फॉर्म मंजूर असेल तर तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याचप्रमाणे आहे. तर त्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट DBT कसे चेक करायचे तर ते सुद्धा तुम्हाला सांगितले. आता गोष्ट राहिली मित्रांनो की फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता असणार आहे तर त्या 8व्या हप्त्याची माहिती बघा. तर बघा आता जस्ट फेब्रुवारी लागलेला आहे मित्रांनो. तर फेब्रुवारी लागल्यानंतरच इथे 8व्या हप्त्याची देखील सुरुवात झालेली आहे. सरकारने अर्ज देखील मंजूर केलेला आहे. जो पैसे ते सरकार वाटतात तर ते पैसे सुद्धा तिथून मंजूर झालेले आहे. तर जसे बघा गावाची यादी बघा मित्रांनो, कोकण विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, तर पुणे विभाग, तर नाशिक विभाग. तर प्रति दिवस प्रति 2-2, 3-3 दिवस या विभागातले 2-2, 3-3 जिल्हे असे सिलेक्ट करून त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे टाकण्याची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला देखील इथे पैसे येऊ शकतो. तुम्हाला कधी याचे पैसे येऊ शकतो तर सुरुवात झालेली आहे मित्रांनो. फेब्रुवारी महिना जो 8वा हप्ता असणार आहे तर त्याचे पैसे टाकायची सुरुवात देखील इथे झालेली. आता याच्यासमोर कोणत्याच महिलांना इथं वाट पाहावी लागणार नाही आणि टेन्शन सुद्धा घ्यायची इथं गरज असणार नाही. तर भरपूरशा महिलांना असा इश्यू येत होतो की पैसा येणार की नाही आणि येईल तर कोणत्या दिवशी येणार आहे. तर इथं टेन्शन घ्यायची तुम्हाला गरज नाही. आता संपूर्ण महिलांच्या, सरसकट महिलांच्या अकाउंटमध्ये इथे पैसे टाकले जाणार आहे आणि सुरुवात देखील झालेली आहे. आणि मी तुम्हाला यादी सुद्धा देखील सांगितली आहे. तर जसं तुम्हाला मी यादी सांगितली त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तर तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला DBT आहे का ते सुद्धा चेक करून घ्यायचं, खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाही बरं का. म्हणून तुम्हाला अर्ज मंजूर झाला आहे का ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओचा आपला टॉपिक होता मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला मित्रांना शेअर नक्की करा. जो तुमचे मित्रमैत्रीण असतील त्यांना तुम्ही शेअर नक्की करा. आणि असेच कामाची व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं का. तर चला येऊया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.